नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल किंवा एक परफेक्ट कॉलेज आपल्याला कशा पद्धतीने अलॉट होऊ शकते याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर महाराष्ट्रामध्ये साधारण 80 ते 90 कॉलेजेस फिजिओथेरपीसाठी आहेत, परंतु असं नाही की सर्व कॉलेजेस हे चांगलेच असतील. म्हणजे भरपूर कॉलेजेस असे आहे जे की गावा साईडला आहे किंवा ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याकडे किंवा त्या कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल वगैरे अवेलेबल नसेल किंवा प्रॅक्टिस एवढी चांगली होत नाही किंवा टीचिंगही त्या कॉलेजेसची चांगली नसते. तर एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपण कमी मार्क्सवर कसं मिळवू शकतो ह्याबद्दल आपण पाहू. सर्वात पहिल्यांदा जी तुमची आता प्रोसेस असणार आहे, रजिस्ट्रेशन असेल. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचं जे डिटेल्स असतात ते फिलअप करावं लागतात किंवा अदर ज्या गोष्टी असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर जी SML ची बारी येईल. SML मग आपला ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. SML नंतर हे 3 ग्रुप्स असतात चॉईस फिलिंगसाठी. MBBS BDS ग्रुप ए मध्ये असतं, ग्रुप बी मध्ये आयुष्य कोर्सेस व ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी, BOTH, BSLP वगैरे असतात. आता BPTS साठी क्वालिफाईंग मार्क्सची गरज नाही. जसं की MBBS BDS व आयुष कोर्सेससाठी 113 प्लस, कॅटेगरीसाठी व 144 प्लस, ओपन मध्ये आपल्याला मार्क्स असणं अनिवार्य आहे. परंतु फिजिओथेरपीसाठी लो स्कोरवरही आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज अलॉट होऊ शकतं. कसं ते पाहू. आता चॉईस फिलिंग ही आपल्याला प्रत्येक राऊंडला करायची आहे. प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग होत असल्यामुळे आपण कॉलेजेसचे वॅकन्सी पोझिशन, त्याच्यानंतर कॉलेजेसचे कट ऑफ, कॉलेजेसमध्ये रिटेन किती होणार आहेत व त्या कॉलेजेसमध्ये आपले रिझर्व्ड सीट्स किती आहे यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग करायची. याचा फायदा असा होईल की आपला जे मार्क्स कमी असतील तरी आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज अलॉट होईल. आता कशीही काउन्सिलिंग केल्याने व कशीही कॉलेजेस फिलअप केल्याने आपल्याला सीट ही अलॉट होत नाही किंवा आपल्यापेक्षा कमी मार्क्सवाल्यालाही आपल्यापेक्षा चांगलं कॉलेज अलॉट होऊ शकतं. तुमचे प्रामुख्याने कॅप राऊंड्स होणारे ते 3 असतात. स्ट्रे राऊंड्स एक 4 ते 5 तुमचे स्ट्रे राऊंड्स कंडक्ट होतात. त्यानंतर स्पॉट राऊंड कंडक्ट होतो व मॅनेजमेंटच्या सीट्सही असतात. जर तुमचे मार्क्स खूप कमी असतील व तुम्हाला टॉपचंच कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही त्यावेळेस मॅनेजमेंटचा विचार हा करू शकताय. परंतु तुमचे जर 0 पेक्षा जास्त मार्क्स असतील व बजेटही नसेल तर मेरिट कोट्यामधूनही आपण एक चांगल्यातले चांगले कॉलेज हे घेऊ शकतो. याच्यामध्येही काही प्रॉब्लेम नाही. शेवटपर्यंत नवीन कॉलेजेस येत आहेत, ते कॉलेजेस ऍड होत राहतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आता साधारण पुण्यामध्ये 12 ते 13 कॉलेजेस आहेत. आता मेडिकल कॉलेज अटॅच असणारे कॉलेजेस आपल्याला मिळाले तर आपलं तिथं शिक्षण हे चांगल्या प्रकारे होतं. नंतर आपल्याला प्लेसमेंट्स ही चांगल्या मिळतात व आपल्याला गव्हर्नमेंट जॉब्सच्याही अपॉर्च्युनिटीज असतात. त्यामुळे तुम्ही जी 85% काउन्सिलिंग कंडक्ट करणार आहे किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप तर अवेलेबल होईलच. परंतु शेवटी काय होतं, चांगल्या कॉलेजमध्ये जसं मॉडर्न झालं, तेरणा झालं, संचेती, मायमर, सूर्यदत्ता झालं, YMT झाले, असे कॉलेजेस आपल्याला कट ऑफ कमी झाल्यावर मिळू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकतर तुम्ही जी 85% काउन्सिलिंग अटेंड करणार आहात त्या काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक राऊंडला जी चॉईस फिलिंग असेल त्या चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला व्यवस्थित कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे. छोटीशा चुकीमुळे जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं व ते तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये बाहेर पडता व 1 वर्ष तुमचं वायाला जाते. त्यामुळे जर तुम्हाला टॉपचं कॉलेजेस अलॉट पाहिजे नसेल किंवा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग करा. व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तुमच्याकडे 2 पर्याय आहे, एकतर 85% मेरिट कोटामधून जाणे किंवा एकतर आपण मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेणे. आता मेरिट कोट्याच्या सीट वॅकंट राहिलं तर स्पॉट राऊंडही कंडक्ट होतात. स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला पुणे, मुंबई, नाशिक अशा साईडचे कॉलेजेस पाहिजे नसेल तर तेही अलॉट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही मॅनेजमेंटचा विचार करत असताल तर तुमचं बजेट साधारण 7 ते 8 लाखाच्या वरती पाहिजे फिजिओथेरपीसाठी व मेरिट मधून ऍडमिशन झाला तर काहीच प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. तर प्रामुख्याने स्टुडंट्स व पालकांकडून चुका काय होतात, युट्यूबवर व्हिडिओ बघणं किंवा तसं चॉईस फिलिंग करणं, मनानेच कॉलेज टाकणं, लिस्ट पाहून कॉलेजेस टाकणं, त्याच्यामुळे एक चांगल्या दर्जाचे कॉलेज आपल्याला अलॉट होत नाही. आता एखाद्या कॉलेजमध्ये जर हॉस्टेलच नसेल, मेस नसेल तर आपल्याला बाहेर सुविधा पाहाव्या लागतात किंवा त्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिससाठी टीचिंग स्टाफ वगैरे काहीच नसेल तर आपली प्रॅक्टिस व्यवस्थित होणार नाही. टीचिंग स्टाफ नसतो
तर अशा प्रकारचे खूप सारे प्रॉब्लेम्स हे फिजिओथेरपीच्या कॉलेजेसमध्ये येतात. त्याच्यामुळे हे एक चांगले कॉलेज पाहणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला चांगले कॉलेज अलॉट झाले तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही पीजी करताल, त्याच्यामध्ये आपण मास्टर इन फिजिओथेरपी बोलतो, तर अशा कोर्सेसमध्ये तुम्ही इझिली नंतर अप्लाय करू शकताय. तुमचं पूर्ण 4-4.5 वर्ष तिथं निर्भर राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज पाहणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. काही डाऊट्स असतील तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करा. आम्ही तुमची सर्व प्रोसेस ही चांगल्या प्रकारे करून देतो व तुम्हाला एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची हमी आम्ही तुम्हाला देतो. अजून काही डाऊट्स असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.